चला मुलांनो, आता आपण पाहूया वर्तुळाशी संबंधित क्षेत्रफळे या प्रकरणातील स्वाध्याय 11.1 मधील प्रश्न 9. एक वर्तुळाकार ब्रूच म्हणजे साडीपिन चांदीच्या तारेपासून बनवले आहे, जिचा व्यास 35 मिलीमीटर आहे. तारेपासून वर्तुळात 5 व्यास बनविले आहेत, ज्यामुळे त्यात 10 त्रिज्यांतर खंड बनतील, जे समान आकारमानाचे असतील. बाजूला आपल्याला आकृती दिलेली आहे. आपल्याला काय काय काढायचे आहे? आवश्यक असलेल्या चांदीच्या तारेची लांबी आणि ब्रूचच्या प्रत्येक त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ. आता आपण प्रथम पहिला प्रश्न बघू. आवश्यक असलेल्या चांदीच्या तारेची लांबी. इथे आकृती काढून घेतलेली आहे. आकृतीमध्ये 35 मिलीमीटरचा व्यास दिलेला आहे. व्यास प्रथम आपण लिहून घेऊया. व्यास म्हणजेच हा डी अक्षराने दाखवला जातो. डी बरोबर 35 मिलीमीटर. आता आपल्याला व्यास माहीत झाल्यावर आपण त्रिज्या काढू शकतो. आर बरोबर डी भागिले 2 म्हणजेच 35 भागिले 2. आता हे उत्तर आपण असेच ठेवूया. पुढे ज्यावेळी गणित सोडवत असताना आपण याचा वापर करू. इथे आपण पॉइंटमध्ये उत्तर नाही काढून घेतले तरी चालेल. ह्या आकृतीमध्ये ब्रूच दिसत आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये 5 व्यास वापरलेले आहेत. 5 व्यास आहेत आणि हा त्या ब्रूचचा परिघ आहे. आपल्याला सांगितलेलं आहे आवश्यक असलेल्या चांदीच्या तारेची लांबी काढा. म्हणजेच ह्या परिघासाठी किती चांदीची तार लागलेली आहे, त्याचप्रमाणे ह्या 5 व्यासांना किती चांदीची तार वापरलेली आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे. ब्रूचच्या प्रत्येक त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढा. हे जे त्रिज्यांतर खंड तयार झालेले आहेत त्यांचे क्षेत्रफळ काढा. त्यासाठी आपल्याला थिटाची गरज पडेल, म्हणून आपण थिटा देखील काढून घेऊ. थिटा काढत असताना या 5 व्यासांच्यामुळे 10 भाग तयार झालेले आहेत. तर हा मध्यबिंदू आपण पाहिला. मध्यबिंदू भोवती जो पूर्ण कोन तयार होतो तो 360 अंशाचा असतो. मग या 360 अंशाला आपण 10 ने भागले तर आपल्याला एका त्रिज्यांतर खंडाचा कोन मिळेल. यालाच आपण थिटा म्हणणार आहोत. थिटा बरोबर 360 अंश भागिले 10 अंश भागिले 10 बरोबर 36 अंश. आता आवश्यक असलेल्या चांदीच्या तारेची लांबी काढत असताना प्रथम आपण ब्रूचचा परिघ काढून घेऊ. याला वर्तुळाच्या परिघाचे सूत्र आपण लावूया. ब्रूचचा परिघ बरोबर 2 पाय आर. पायची किंमत इथे दिलेली नाही म्हणजे आपण 22/7 घेऊ गुणिले 35/2. इथे 22 गुणिले 5 केल्यानंतर आपले उत्तर येईल 110 मिलीमीटर. यानंतर आपल्या ब्रूचमध्ये 5 व्यास आहेत. या 5 व्यासांच्या साठी लागलेल्या तारेची लांबी काढूया.
आपल्याला माहिती आहे एका व्यासाची लांबी आहे 35 मिलीमीटर. मग 5 व्यासांच्यासाठी किती तार लागेल? तर 5 गुणिले 35 मिलीमीटर. याचे उत्तर येईल 175 मिलीमीटर. आपल्याला आवश्यक असलेल्या चांदीच्या तारेची लांबी विचारलेली आहे. म्हणजेच आपण आता काय करणार आहे? ब्रूचचा परीघ यासाठी लागणारी तार आणि 5 व्यास आहेत त्यांच्यासाठी लागणारी तार यांची बेरीज करूया. एकशे 10 मिलीमीटर अधिक 175 मिलीमीटर. हे केल्यानंतर आपल्याला मिळेल 285 मिलीमीटर. म्हणजे या पूर्ण ब्रूचला लागणारी चांदीच्या तारेची लांबी आहे 285 मिलीमीटर. यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत, म्हणजेच ब्रूचच्या प्रत्येक त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ. या ब्रूचमध्ये 10 त्रिज्यांतर खंड आहेत. यामधील एका त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ आपण काढणार आहोत. प्रत्येक त्रिज्यांतर खंड म्हणजेच एका त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ आपण काढू. ब्रूचच्या प्रत्येक त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ बरोबर पाय भागिले 360 अंश गुणिले पाय आर चा वर्ग. ब्रूचच्या प्रत्येक त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र आहे थिटा भागिले 360 गुणिले पाय आर चा वर्ग. आपण मगाशी थिटा काढून घेतलेला आहे. थिटा आहे 36 अंश भागिले 360 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले 35/2 गुणिले 35/2. इथे 5 ने भाग जाईल. 5 दुणे 10 5 7 35. 11 गुणिले 5 गुणिले 7 भागिले 2 गुणिले 2 केले तर 4 येईल. यांचा गुणाकार केला असता आपल्याला मिळेल 385 भागिले 4. 385 ला आपण 4 ने भागू. इथे आपल्याला उत्तर मिळालेले आहे 96.25 मिलीमीटरचा वर्ग. क्षेत्रफळ असल्यामुळे मिलीमीटरचा वर्ग लिहायला विसरू नका.